हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स 2चा फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशनचं तुमचं क्वेश्चन बँक सोल्युशन्स बघणार आहोत. ठीक आहे, चला मग क्वेश्चन बँक सोल्युशन्स पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. बघा काय असतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहेत. ठीक आहे, इथे मी क्वेश्चन लिहून ठेवलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, इफ y इज इक्वल्स टू सेक ऑफ tan इनवर्स ऑफ x देन dy/dx ॲट x इक्वल टू 1. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतील, त्यातील योग्य ऑप्शन चॉईस करायचा आहे. ठीक आहे, मग आता बघा काय दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये y इज इक्वल्स टू दिलेला आहे. काय करावं लागेल, dy/dx फाइंड करायचा. इकडे आपण सोल्युशन्स लिहूया. y इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे तुम्हाला, सेक ऑफ tan इनवर्स x. ठीक आहे, सेक ऑफ tan इनवर्स x आणि काय करायला सांगितलेले बघा, देन dy/dx ॲट x इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, अगोदर dy/dx फाइंड करावं लागेल, डिफरन्शिएट करायला विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर काय येईल बघा, डेरिव्हेटिव्ह सेक ऑफ tan इनवर्स x. कसं डेरिव्हेटिव्ह घेणार, ते आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर घेणार, नंतर इनर फंक्शनचा. ठीक आहे, f(g)(x) म्हणजे अगोदर काय करावं लागतं, या फंक्शनचा जे आउटर फंक्शन आहे त्याचा अगोदर घेत असतो डेरिव्हेटिव्ह. मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय असतो, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, सेक एक्स ॲज इट इज पहिल्यांदा इंटू, म्हणजे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स ॲज इट इज इंटू टॅन एक्स असतो. ठीक आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स. टॅन एक्सच्या जागी काय होईल आता बघा, एक्स म्हणजेच काय तुमचा टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह झाला, फक्त सेक एक्सचा. सेक एक्स म्हणजे सेक एफ ऑफ एक्स. इथे काय टॅन इनवर्स एक्स एफ ऑफ एक्सच्या जागी मग काय, सेक एक्स ॲज इट इज म्हणजे सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये लिहावं लागेल, एफ डॅश ऑफ एक्स. मग टॅन इनवर्सचा काय असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा कशाचा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह टोटल, सेक ऑफ टॅन इनवर्स एक्स. मग बघा काय येईल, हा ॲज इट इज सेक ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू हा टॅन ऑफ टॅन इनवर्स. टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होतील, काय राहील तुमचा हा एक्स आणि डिनॉमिनेटरमध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता काय करायचं होतं बघा, हा डेरिव्हेटिव्ह आला तुमच्याकडे dy/dx, परंतु काय करायचं आपल्याला ॲट x इक्वल टू 1ला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग बघा डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल टू 1 खाली फाइंड करूयात आपण, dy/dx ॲट x इक्वल टू 1 इज इक्वल्स टू, मग एक्सच्या जागी काय ठेवणार आपण 1. बघा काय येईल, सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1 1/1 प्लस 1चा स्क्वेअर. बघा काय येईल, आता 1/2 होईल, हा 1 + 1 2 1/2. सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ, सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजेच काय असेल तुमचा π/4. टॅन इनवर्स ऑफ 1 काय असतो, असा कोणता अँगल आहे ज्याच्यासाठी टॅनची व्हॅल्यू 1 भेटते आपल्याला, π/4 साठी. ठीक आहे, म्हणजे सेक π/4 किती असतो आता. ठीक आहे, सेक π/4 किती असेल, कॉस π/4 किती असतं बघा, कॉस ऑफ π/4 असतो कॉस π/4 1/√2. म्हणजे सेक π/4 किती असेल तुमचा √2. म्हणजे आन्सर किती आलं तुमच्याकडे, √2/2. याला असं लिहू शकतो आपण √2/2. आता ऑप्शन बघा, इथे 1/2 1 1/√2 √2 असा ऑप्शन आहे. मग इथे तुमच्याकडे आहे का ऑप्शन √2/2 नाही. मग याला काय करणार आपण, √2 ॲज इट इज, आणि याला काय करणार 2ला आपण असं लिहू शकतो का, √2 इंटू √2. ठीक आहे, 2ला काय लिहू शकतो आपण, √2 इंटू √2. हा एक कॅन्सल होईल, म्हणजे तुमच्याकडे काय भेटेल 1/√2. मग ऑप्शन बघा 1/√2 काय आहे इथे, सी ऑप्शन करेक्ट 1/√2. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय करायचं आहे, एफ ऑफ एक्स दिलेला आहे तुम्हाला, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस एक्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस एक्स देन एफ डॅश ऑफ ई. ठीक आहे, मग एफ डॅश ऑफ ई फाइंड करायचं आहे आपल्याला. सेम आहे, एफ ऑफ एक्स घ्या लिहून अगोदर. एफ ऑफ एक्स दिलेलं आहे तुम्हाला लॉग ऑफ लॉग एक्स, परंतु बेस काय दिलेला आहे, टू द बेस एक्स. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, एफ डॅश ऑफ ई फाइंड करायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. मग इथे बघा अगोदर लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस एक्स आहे. मग आपण काय करू, चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला माहिती आहे का, बघा काय असतो, लॉग ऑफ ए टू द बेस बी असा असेल तर आपण याला असं लिहू शकतो का, लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. इथे ई बेस असेल किंवा कोणताही एक सारखा बेस आपण घेऊ शकतो. म्हणजे लॉग ऑफ ए टू द बेस बीला काय लिहू शकतो, हे चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला लॉगचा. मग इथे त्यानुसार काय येईल तुमचं, लॉग ऑफ एक्स आणि वरती लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, डिनॉमिनेटरमध्ये काय येईल लॉग एक्स. ठीक आहे ना, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. ठीक आहे, चेंज ऑफ बेसचा आपण हा फॉर्म्युला वापरला.
तर हा तुमच्याकडे काय आला आहे एफ ऑफ एक्स आलेला आहे. मग आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण यू अपॉन व्हीनुसार. ठीक आहे ना यू अपॉन व्ही डिव्हायडेशनचा तुमचा रूल वापरा. कसा असेल व्ही ॲज इट इज म्हणजेच तुमचा काय असेल लॉग एक्स ॲज इट इज इंटू याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 अपॉन लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. ठीक आहे ना. बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन लॉग एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे 1 अपॉन एक्स मायनस काय असेल लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज. आता काय करतोय आपण यू ॲज इट इज इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 अपॉन एक्स. ठीक आहे. बरं आता हे काय झालं तुमचा एफ डॅश ऑफ एक्स झाला. हा लॉग लॉग कॅन्सल होईल म्हणजे कायला 1 अपॉन एक्स जर कॉमन काढला तर काय राहील इथे तुमचं हा 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे लॉग ऑफ लॉग एक्स हा 1 अपॉन एक्स कॉमन काढला 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. आता हा आहे तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. आपल्याला काय फाइंड करायला सांगितले बघा एफ डॅश ऑफ ई. मग एफ डॅश ऑफ ई इज इक्वल्स टू ठीक आहे बघा एफ डॅश ऑफ ई म्हणजे एक्सच्या जागी ई ठेवा काय येईल 1 मायनस लॉग ऑफ 1 लॉग 1 इज ऑलवेज 0. ठीक आहे लॉग ऑफ 1 ऑलवेज 0 म्हणजे हा काय होईल 0 होईल म्हणजेच इथे काय राहील तुम्हाला 1 अपॉन ई. एफ डॅश ऑफ ई काय राहील तुमचा 1 अपॉन ई. ऑप्शन बघा 1 अपॉन ई आन्सर दिलेलं आहे का म्हणजे सी ऑप्शन आहे तुमचा 1 अपॉन ई. ठीक आहे बघा कशा प्रकारे सॉल्व्ह केले. चला पुढचा प्रश्न बघा. आता थर्ड क्वेश्चन दिलेला आहे y इज इक्वल्स टू 25 रेस टू लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 5 प्लस 16 लॉग ऑफ रेस टू लॉग ऑफ 4 लॉग ऑफ कॉस टू द बेस 4. ओके बघा आता थर्ड क्वेश्चनमध्ये इफ y इज इक्वल्स टू 25 रेस टू लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 5 प्लस 16 रेस टू लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 4. बघा इथे कशा प्रकारे करायचं आता आपल्याला y इज इक्वल्स टू तुमचा दिलेला बघा कशा प्रकारे लिहायचं 25 रेस टू लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस काय आहे 5 प्लस 16 रेस टू लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 4. ओके आता बघायला काय करायचं अगोदर आपण काय करूया हा जो काय 25 आहे त्याला असं लिहिणार 5 स्क्वेअर म्हणजेच हा काय होईल तुमचा रेस टू लॉग ऑफ साइन एक्स आणि हा ॲज इट इज 5 प्लस ह्या 16ला काय करा 4 स्क्वेअर 16 इंटू रेस टू लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 4. बघा कशा प्रकारे येणार आहे. आता हा 2 काय होईल याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल म्हणजेच इथे येईल काय होईल 5 रेस टू 2 लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 5 प्लस इथे पण काय होईल 4 रेस टू 2 लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 4. बरोबर आहे. मग आता काय करेल हा बघा लॉगच्या नियमानुसार हा काय होईल इथे चालल्या जाईल हा 2 इकडे चालल्या जाईल म्हणजेच रेस टू पॉवर होईल यांचा. बरोबर आहे. मग काय होईल बघा 5 रेस टू लॉग ऑफ साइन एक्स होल स्क्वेअर हा 2 त्याच्या डोक्यावरती चालला गेला. ठीक आहे प्लस 4 रेस टू लॉग ऑफ कॉस एक्स स्क्वेअर टू द बेस 4. आता बघा इथे बघा 5 रेस टू लॉग ऑफ 5 आपल्याकडे एक रूल आहे बघा लॉगचा ए रेस टू लॉग ऑफ ए लॉग ऑफ एम टू द बेस ए. जर असा असेल ए रेस टू लॉग ऑफ एम टू द बेस ए इथे काय आहे ए सारखा आहे अशा वेळी काय होतं याचा आन्सर काय असतं एम. ठीक आहे ना म्हणजेच हा ए आणि लॉग ए कॅन्सल होतो. ठीक आहे जसं आपण ई रेस टू लॉग जर दिसला बेस जर ई असेल तर कॅन्सल करतो कशावरून ए रेस टू लॉग ऑफ एम टू द बेस ए म्हणजे बेस आणि ही टर्म सारखी असेल तर आन्सर काय असतं एम. त्याच्यानुसार मग बघा इथे काय येईल आपल्याला आता 5 आहे म्हणजेच काय राहील तुमच्याकडे साइन एक्सचा होल स्क्वेअर प्लस कॉस एक्सचा होल स्क्वेअर म्हणजेच काय होईल हा कॉस स्क्वेअर एक्स होईल आणि हा काय होईल तुमचा साइन स्क्वेअर एक्स. मग साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय असतो 1 असतो. मग तुमच्याकडे वाय काय झाला 1. ठीक आहे हे लक्षात आलं का बघा 5 बेस सारखा आहे बेस आणि हा टर्म सारखी आहे. मग ए रेस टू लॉग ऑफ एम टू द बेस ए नुसार काय होईल फक्त एम राहील म्हणजेच हा मधली टर्म साइन स्क्वेअर एक्स आणि हा काय होईल कॉस स्क्वेअर एक्स. हे ना कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय असते कॉस एक्सचा होल स्क्वेअर असतो. ठीक आहे हा झाला y इज इक्वल्स टू 1. आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा dy बाय dx फाइंड करायचा आहे. मग dy बाय dx इज इक्वल्स टू आता ठीक आहे काय येईल dy बाय dx 0 काय आहे कॉन्स्टंट फंक्शन आलेलं आहे आपल्याकडे y इज इक्वल्स टू 1 आहे कॉन्स्टंट आहे. मग तुमचा dy बाय dx काय येईल 0. आन्सर बघा ऑप्शन बी करेक्ट आहे.
ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आता फोर्थ. फोर्थ क्वेश्चन बघा चला. इफ एफ डॅश ऑफ 4, आता थोडा वेगळा क्वेश्चन आहे बघा. एफ डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू 5, एफ ऑफ 4 3 अँड जी डॅश ऑफ 6 इज इक्वल्स टू 7 अँड आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू जी ऑफ 3 प्लस 5x 3 प्लस एफ ऑफ एक्स देन आर डॅश ऑफ 4. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. मागच्या सिलेबसमध्ये अशा क्वेश्चन नव्हते, आता या सिलेबसनुसार थोडेसे वेगळा विचारलेला आहे. ठीक आहे, बघा आता काय करायचं आहे तुम्हाला की एफ डॅश ऑफ 4 दिलेला आहे, एफ ऑफ 4 दिलेला आहे, जी डॅश ऑफ 6 दिला आहे आणि हे फंक्शन दिलेले आहे. मग ह्या फंक्शनला घेऊयात आर ऑफ एक्स. आता काय करावं लागेल आपल्याला, आर ऑफ एक्स दिलेला आहे बघा, काय दिलेलं आहे आर ऑफ एक्स, जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स, हा काय दिलेला आहे तुम्हाला आर ऑफ एक्स. आणि फाइंड काय करायचं आहे बघा तुम्हाला, हा आर डॅश ऑफ 4 फाइंड करायचा आहे. आर डॅश ऑफ 4 फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, आर डॅश ऑफ एक्स फाइंड करावं लागेल. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय येईल आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता इथे कसं येईल बरं, अगोदर आउटर फंक्शन नंतर इनर फंक्शन, म्हणजे जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू, आता जीचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, मग आता ह्या मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. हा जीचा बाहेरचं जे फंक्शन होतं जी तुमचं, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता जे मध्ये फंक्शन आहे त्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग 3चा डेरिव्हेटिव्ह तर 0 होईल, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल एफ डॅश ऑफ एक्स. मग आर ऑफ एक्स होता, आर ऑफ एक्सला आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, आर डॅश ऑफ एक्स, जीचा जी डॅश ऑफ 3 प्लस 5x. आता हे फंक्शन कसं आहे तुमच्या इथं मध्ये फंक्शन आहे, दोन फंक्शन वेगळे, मग इथे काय होईल एफ डॅश ऑफ एक्स मिडल फंक्शनचा, म्हणजे आतल्या फंक्शनचा परत आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे, कंपोजिट असल्यामुळे आपण काय केलं एफ डॅश ऑफ एक्स केला. मग आता बघा काय फाइंड करायचं होतं बघा आपल्याला, आर डॅश ऑफ काय फाइंड करायचं आहे 4, मग आर डॅश ऑफ 4 लिहा. आर डॅश ऑफ 4 एक्सच्या जागी काय केलं आपण 4 ठेवला. बघा काय होईल जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. ठीक आहे, बघा आता जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4ची व्हॅल्यू बघा काय, एफ ऑफ 4 काय दिलेलं आहे, एफ ऑफ 4 3, म्हणजेच किती होईल आता इथे 3 इंटू एफ डॅश ऑफ 4 बघा काय दिलेलं आहे, एफ डॅश ऑफ 4 5 दिलेला आहे इंटू 5 इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ 3 प्लस 3 6, म्हणजे जी डॅश ऑफ 6 इंटू 5 इज इक्वल्स टू. बघा आता जी डॅश ऑफ 6 काय दिलेलं आहे तुम्हाला इथे, जी डॅश ऑफ 6 काय दिले 7, म्हणजे 7 इंटू 5 इज इक्वल्स टू 35. हा काय झाला तुमचा आर डॅश ऑफ 4. ठीक आहे, देअरफॉर आर डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू 35. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे ए ऑप्शन आहे 35. बघा कशा प्रकारे केलं, आर ऑफ एक्स दिलेला आहे, आर डॅश ऑफ 4 फाइंड करायचा आहे, म्हणजे आर ऑफ एक्सला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट केलं, एक्सच्या जागी काय केला 4 ठेवला, कारण आर डॅश ऑफ 4 फाइंड करायचा होता. मग त्याच्यानुसार आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, आन्सर आले 35. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे फिफ्थ क्वेश्चन बघा. इफ वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, एक्स बिलॉंग्स टू -1 to 1, देन dy बाय dx. ओके, आता काय करायचं आहे dy बाय dx डेरिव्हेटिव्ह प्रत्येक क्वेश्चनमध्ये फाइंड करायचं आहे. बघा y दिलेला आहे टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा काय करायचं आहे तुम्हाला dy बाय dx फाइंड करायचा आहे. आता इथे बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, याला कसं लिहिणार आपण, एक फॉर्म्युला आहे बघा तो टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस एक्स अपॉन टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल्स टू. ठीक आहे ना, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस, हा जो फॉर्म्युला आहे तुमचा कशाचा फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. ठीक आहे, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा काय फॉर्म्युला असतो, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे, हे बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. तर हा इथे आपण वापरणार आहेत. बघा कसा वापरणार, टॅन इनवर्स ऑफ, आता याला एक्स प्लस एक्स लिहा, 2xला डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस एक्स इंटू एक्स. ठीक आहे, तर काय होईल आपला हा बघा फॉर्म्युल्यानुसार टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजेच काय येईल तुमचा हा 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स. काय आला वाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय होईल dy बाय dx इज इक्वल्स टू 2 कॉमन येईल, कॉन्स्टंट आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह काय आला बघा 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर
ठीक आहे. dy बाय dx काय आला 2/1 प्लस एक्स स्क्वेअर ऑप्शन बघा सी मध्ये आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. पुढचे क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन 6th क्वेश्चन आहे इफ g इज द इनवर्स ऑफ f and f dash of x is equals to 1/1 plus x raised to 4 then g dash of x फाइंड करायचं. ठीक आहे, बघा काय दिलेले f if g is the inverse of f. okay, g is the inverse of f म्हणजे काय, g is the inverse of f म्हणजे f inverse of is equals to g. okay, g is the inverse of f म्हणजे f inverse is equals to काय आहे g म्हणजेच काय असेल f inverse of x is equals to g of x. बघा काय दिलेले इफ g इज द इनवर्स ऑफ x म्हणजे g काय आहे f इनवर्स आहे. तर आणि काय दिलेलं आपल्याला f डॅश ऑफ x काय दिलं 1/1 प्लस एक्स रेस टू 4 देन g डॅश ऑफ x आपल्याला फाइंड करायचं आहे. मग बघा हे दिलेलं आपल्याला f इनवर्स इज इक्वल्स टू g म्हणजे f इनवर्स ऑफ x काय दिलेलं आहे g ऑफ x म्हणजेच काय असेल x इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x. कशावरून असेल आता हे f इनवर्स आहे, हा इकडे गेला तर काय होईल f म्हणजेच काय असतं f इनवर्स ऑफ x इज इक्वल g ऑफ x आहे तर x इज इक्वल्स टू काय येईल f ऑफ g ऑफ x. मग आता काय करावं लागेल आपल्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर डिफरन्शिएट केलं आपण याला विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा काय येईल एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल 1. आता इथे एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय येईल कंपोजिट फंक्शन आहे. पहिल्यांदा काय येईल एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स कंपोजिट फंक्शन आहे. पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला मग मध्ये परत फंक्शन आहे जी ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, देअरफॉर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू बघा काय येईल एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे हा काय होईल 1/, जी डॅश ऑफ एक्स. हा एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्सला काय केलं ॲज इट इज ठेवला, हा इकडे आला तर काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये 1च्या खाली जाईल म्हणजे 1/, जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, याला 1 नाव द्या. मग आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे एफ डॅश ऑफ एक्स काय दिलेलं आहे 1/1 प्लस एक्स रेस टू 4. ओके, एफ डॅश ऑफ एक्स किती दिलेलं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस एक्स रेस टू 4. एफ डॅश ऑफ एक्स दिलेला आहे 1/1 प्लस एक्स रेस टू 4. आता एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करू. देअरफॉर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय करणार 1/1 प्लस एक्सच्या जागी काय आलेला आहे जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स रेस टू 4. ठीक आहे, काय केलेलं की दिलेलं काय फंक्शन आहे सिन्स एफ डॅश ऑफ एक्स हे काय दिलेलं आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस एक्स रेस टू 4. मग एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स काय असेल 1/, एक्सच्या जागी काय होईल फक्त जी ऑफ एक्स येईल. मग हा काय झाला एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. ठीक आहे, याला सेकंड नाव देऊया. मग आता इथे बघा एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स कम्पेअर करा फर्स्ट आणि 2 वरून 1 and 2 वरून काय होईल 1/, जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू. ठीक आहे, इक्वेशन 1 आणि 2 वरून बघा लेफ्ट हँड साईड सारखी म्हणजे राईट हँड साईड काय असेल सेम असेल इक्वल. ओके, 1/, जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. ठीक आहे, बघा आता रेसिप्रोकल घ्या काय भेटेल जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. ठीक आहे, बघा आपल्याला काय फाइंड करायचं होतं जी डॅश ऑफ एक्स फाइंड करायचा होता. बघा देन जी डॅश ऑफ एक्स 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4 म्हणजेच काय येईल हा ऑप्शन येईल तुमचा डी. बघा काय केलेलं आहे जी दिलेलं आहे इनवर्स ऑफ एफ म्हणजे एफ इनवर्स ऑफ इज इक्वल्स टू जी दिलेलं आहे एफ इनवर्स एक्स मग त्याच्यानंतर एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स भेटला. इक्वेशन 1 नाव दिलं पण दिलेलं काय की एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/, एक्स रेस टू 1/1 प्लस एक्स रेस टू 4. मग फक्त काय करणार एक्सच्या जागी जी ऑफ एक्स ठेवणार. ठीक आहे, आणि या दोघांना कम्पेअर केलं इक्वेट केलं राईट हँड साईडला तर काय भेटेल हे तुम्हाला 1/, जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. रेसिप्रोकल घ्या जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय भेटलं 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन. आता पुढचा प्रश्न बघा काय नेक्स्ट क्वेश्चन आता 7व्या क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू ए देन डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, साइन इनवर्स दिलेलं आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू ए आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स. ओके, मग बघा काय दिलेलं आहे साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू ए आणि डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा आहे. हा साइन इनवर्स इकडे जाऊ द्या काय येईल बघा एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू साइन ए. ओके, काय केलं साइन इनवर्सला त्या साईडला काय तर काय होईल साइन अप्लाय केलं तर साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होईल आणि इकडे काय येईल साइन ए. मग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू साइन ए डिफरन्शिएट करायला विथ रिस्पेक्ट टू एक्स.
ठीक आहे. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय होईल बघा, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 3x² प्लस 3y² इंटू dy/dx. वायचा डेरिव्हेटिव्ह घेतोय इज इक्वल्स टू 0. हे बघा इथे इम्पॉर्टंट आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला काय होईल 3y² इंटू dy/dx विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय. साईन हे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल म्हणून 0. ठीक आहे. बघा आता काय होईल 3y² dy/dx इज इक्वल्स टू, हा इकडे काय होईल -3x², हा 3 कॅन्सल होईल. dy/dx इज इक्वल्स टू, हा बघा -3x² अपॉन 3y² इज इक्वल्स टू, हा 3 कॅन्सल होईल -x² अपॉन y² dy/dx. ओके. dy/dx काला -x² अपॉन y². बघा ऑप्शन आहे काय ते -x² अपॉन y², हा काय तुमचा सेकंड ऑप्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ x इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ t, y इज इक्वल्स टू √1 - t². काय दिलेलं आहे की x आणि y दोन्ही फंक्शन कशाचे, t चे फंक्शन आहेत आणि dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा yचा विथ रिस्पेक्ट टू x. मग अशा वेळी काय करत असतो आपण, yचा विथ रिस्पेक्ट टू काय फंक्शन अगोदर डेरिव्हेटिव्ह काय करणार, yचा विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि नंतर dy/dx फाइंड करत असतो. ठीक आहे. कशावरून, कारण एक्स काय दिलेलं आहे फंक्शन ऑफ टी, वाय पण काय फंक्शन ऑफ टी. मग काय करणार, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड करणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड करणार. ठीक आहे. एक्स आणि वाय लिहा. एक्स इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे कॉस इनवर्स ऑफ टी, वाय काय दिलेलं आहे √1 - t². ठीक आहे. हे एक्स आणि वाय दिलेले आहेत, फंक्शन ऑफ टी दिलेले आहेत. मग डिफरन्शिएट करायला विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, दोघांनाही डिफरन्शिएट करतोय. मग काय dx अपॉन dt इज इक्वल्स टू -1 अपॉन √1 - t². मग बघा इथे dy/dt इज इक्वल्स टू अंडर रूटमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 2√1 - t² इंटू -2t. हे बघा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केला आता आपण, √x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 2√x. आता इथे √x म्हणजे काय, इथे फंक्शन आहे मध्ये परत 1 - फक्त t असला असता तिथपर्यंत आलं असतं, पण इथे काय 1 - t². मग मल्टिप्लिकेशनमध्ये 1 - t² चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 -2 ॲज इट इज आणि t² चा 2t. ठीक आहे. हा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता आपल्याला काय माहिती असतं अशा वेळी की dy/dx इज इक्वल्स टू काय असतं dy/dt अपॉन dx अपॉन dt. हे काय असतं, हे काय आपल्याला फॉर्म्युला माहिती, कारण y आणि x ठीक आहे दोघंही कशाचे फंक्शन आहेत टीचे. मग आपण काय केलं अगोदर dy/dt फाइंड करत असतो dx अपॉन dt. ओके. बघा dy/dt काय आहे -2t अपॉन 2 इंटू √1 - t². आता हे बघा -1 अपॉन √1 - t². ओके. हा √1 - t² कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल आणि हा मायनस म्हणजेच काय राहिलं तुमच्याकडे टी. ठीक आहे. मग dy/dx इज इक्वल्स टू टी. बघा कशा प्रकारे आलेले, जर एक्स आणि वाय कशाचे फंक्शन दिलेले असतील एखाद्या पॅरामीटर्स म्हणजे टीच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत एक्स आणि वाय, आणि डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा. तर मग आपण काय करत असतो वायचा सेपरेटली विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड करा, एक्सचा सेपरेटली विथ रिस्पेक्ट टू टी, आणि नंतर dy/dx इज इक्वल्स टू dy/dt अपॉन dx अपॉन dt. ठीक आहे. बघा आन्सर टी आलेलं आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर ए आन्सर काय आहे टी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ x² + y² इज इक्वल्स टू 1 देन d²x अपॉन dy². ओके. काय करायचं आता इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा सेकंड डेरिव्हेटिव्ह, किंवा आता जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेणार d²x अपॉन dy² म्हणजे विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा अगोदर लिहा काय दिलेलं आहे आपल्याला x² + y² दिलेलं आहे इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, परंतु काय करतात ते डिफरन्शिएट करताना आपल्याला काय करायचे विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचे. dy/dx याचा अर्थ काय असतो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. आता इथे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y आहे, मग काय x² चा डेरिव्हेटिव्ह x इंटू dx अपॉन dy प्लस 2y इज इक्वल्स टू 0. आता yचं काय होईल y² चा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y 2y. ओके. मग बघा 2x dx अपॉन dy इज इक्वल्स टू -2y. देअरफॉर dx अपॉन dy बघा काय येईल हा -2y अपॉन 2x म्हणजे हा 2 कॅन्सल मायनस ॲज इट इज. ओके. -y/x. ओके. dx अपॉन dy काय आला -y/x. आता हा dx अपॉन dy ला आपल्याला काय फाइंड करायचे बघा d²x अपॉन dy². मग डिफरन्शिएट करा अगेन, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करणार
वाय डिफरन्शिएट केलं तर बघा काय होईल डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर काय होईल आता इथे मायनस वाय बाय एक्स मायनस कॉमन करा ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये वाय बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे काय करावं लागेल आता इथे यू अपॉन व्ही ठीक आहे डिवायडेशनचा रूल अप्लाय करावा लागेल एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय असेल तो 1 कारण विथ रिस्पेक्ट टू काय करतोय वाय डिफरन्शिएट करतोय वाय ॲज इट इज इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल डी एक्स अपॉन डी वाय डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर म्हणजेच काय व्ही स्क्वेअर कशावरून आला आता हे बघा यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर ठीक आहे यानुसार आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आता बघा इथे हा मायनस ॲज इट इज एक्स मायनस वाय इंटू डी एक्स अपॉन डी वाय काय आहे मायनस वाय बाय एक्स मायनस वाय अपॉन एक्स डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर बघा आता हा मायनस मायनस काय होईल प्लस वाय इंटू वाय वाय स्क्वेअर हा एक्स इथे मल्टिप्लाय होईल तर काय होईल एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस हा होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये हा एक्स इंटू एक्स स्क्वेअर ओके म्हणजेच काय मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याला एक्स क्यूब करून घेऊया एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब ठीक आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब काय आलं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर ओके एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब आलेलं आहे मग आता बघा क्वेश्चन बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय 1 म्हणजेच काय तिथे बघा इज इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स क्यूब म्हणजेच काय झालं मायनस 1 अपॉन एक्स क्यूब काय आला डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर काय केलं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय तुम्हाला दिलेलं टर्म आहे इज इक्वल्स टू 1 त्याच्यामुळे मायनस 1 अपॉन एक्स क्यूब मग ऑप्शन आहे का बघा मायनस 1 अपॉन एक्स क्यूब हे झालं तुमचं आन्सर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू टी अपॉन 1 प्लस टी एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल्स टू टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर देन डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं बघा कशा प्रकारे सॉल्व करणार आपण बघा काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू टी प्लस 1 अपॉन टी दुसरं काय दिलेलं आहे एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल्स टू टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर बघा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर फाइंड करूयात ओके काय येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 4 प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 ठीक आहे कसा फाइंड केला ए प्लस बी होल स्क्वेअरनुसार ते आपण काय करूया थोडंसं व्यवस्थित लिहू एक्स रेस टू 4 आणि हा वाय रेस टू 4ला सोबत लिहूया आणि हा 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर एका बाजूला येता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला त्याच्या जागी काय लिहूया टी प्लस 1 अपॉन टी ठीक आहे कारण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय आहे टी प्लस 1 अपॉन टी याचा होल स्क्वेअर स्क्वेअरिंग करा आता इथे काय होईल टी स्क्वेअर प्लस 2 इंटू ठीक आहे 2ab मग ए काय असेल टी इंटू 1 अपॉन टी प्लस 1 अपॉन टीचा स्क्वेअर म्हणजेच काय होईल टी स्क्वेअर 1 बाय टी स्क्वेअर एक्स रेस टू 4 आता इथे बघा एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 म्हणजे काय तुमचा टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर ठीक आहे हा कुठून लिहिला कारण एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 काय दिले टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर ठीक आहे आता बघा इथे काय होईल हा टी स्क्वेअर कॅन्सल होईल हा 1 अपॉन टी स्क्वेअर 1 अपॉन टी स्क्वेअर कॅन्सल होईल हा टी टी कॅन्सल झाला म्हणजे इकडे लेफ्ट हँड साईडला काय राहील फक्त 2 राईट हँड साईडला बघा 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर देअरफॉर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 ठीक आहे मग काय भेटलं तुम्हाला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 काय फाइंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे मग काय येईल आता यू इंटू व्ही फंक्शन होईल आता इथे प्रोडक्ट रूल वापरावा लागेल काय करा एक्स स्क्वेअरला ॲज इट इज ठेवा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2y डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल 2x इज इक्वल्स टू 0 ठीक आहे बघा आता काय होईल 2x स्क्वेअर वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू हा तिकडल्या साईडला जाईल मायनस 2xy स्क्वेअर देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू बघा कशा प्रकारे येईल आता हा मायनस 2xy स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये काय येईल आता 2x स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू
हा एक वाय चालला झाला, हा एक्स कॅन्सल होईल आणि हा टू कॅन्सल, म्हणजेच काय राहिलं वरती मायनस वाय आणि डिनॉमिनेटरमध्ये काय राहिला एक्स, म्हणजे तुमचं काय आलं dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस वाय बाय एक्स. बघा कशा प्रकारे आले, आहे का मायनस वाय बाय एक्सचा ऑप्शन आहे इथे, बी ऑप्शन आहे मायनस वाय बाय एक्स. dy बाय dx फाइंड करायचा होता. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता शेवटचा MCQ आहे तुमचा. x इज इक्वल्स टू 80⁴, y इज इक्वल्स टू 280² दिलेले dy बाय dx फाइंड करायचं आहे. परत इथे काय y आणि x कशाचे फंक्शन आहेत, t चे फंक्शन आहेत. म्हणजे काय करावं लागेल, x आणि y ला अगोदर विथ रिस्पेक्ट टू t डिफरन्शिएट करावं लागेल आणि नंतर dy बाय dxचा फॉर्म्युला वापरून आपल्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, x बघा काय दिलेला आहे 80⁴, y इज इक्वल्स टू 280². डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करतोय. बघा काय dx अपॉन dt भेटेल, dx अपॉन dt हा a कॉन्स्टंट आहे बाहेर येईल. ठीक आहे, इंटू 4t³. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेतोय t⁴, काय येईल डेरिव्हेटिव्ह 4t³ विथ रिस्पेक्ट टू t. तर dy बाय dt इज इक्वल्स टू 4a इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, आता हा 2t झाला म्हणजेच 4at. ठीक आहे, आता 2a कॉमन, 2 जर समोर आला तर काय होईल 2 × 2 4 आणि t² मायनस 1 म्हणजेच काय होईल t. ओके, हा झाला 4at. dy बाय dt बघा कसाला 2 पुढे आला 4 झाला, 4a बाहेर आणि t. ओके, म्हणजे हा झाला तुमचा दोन्ही डेरिव्हेटिव्ह. आता dy बाय dx इज इक्वल्स टू काय असतं, dy बाय dx, y आणि x कशाचे फंक्शन आहे t चे, म्हणजे काय असेल dy बाय dt आणि dx अपॉन dt. ओके, दोन्ही व्हॅल्यूज आहे आपल्याकडे बघा 4at अपॉन 4at³ म्हणजेच काय होईल, हा 4a कॅन्सल, एक t गेला तर काय राहील 1/t², म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू 1/t². आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, इथे तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन संपलेले आहेत. आता पुढचा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूयात. चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. व्हेरी शॉर्ट आन्सर्स, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं, एका ओळीमध्ये आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, एक 1 लाईनमध्ये आन्सर द्यायचे. बघा डिफरन्शिएट y इज इक्वल्स टू √(x² + 5) विथ रिस्पेक्ट टू x. मग बघा काय येईल, y इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे √(x² + 5). ठीक आहे, डिफरन्शिएट करायला विथ रिस्पेक्ट टू काय करणार, x डिफरन्शिएट करणार. विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं काय येईल बघा, dy बाय dx इज इक्वल्स टू, डिफरन्शिएशन घेतोय विथ रिस्पेक्ट टू x. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह, आता √(x) चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, √(x) चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमच्याकडे, डेरिव्हेटिव्ह ऑफ √(x) 1/2√x. मग त्याच्यानुसार काय येईल 1/2√(x² + 5). आता इथे काय x², एक्सच्या जागी x आहे का इथे, नाही, काय फंक्शन आहे म्हणजे √, काहीतरी फंक्शन आहे मध्ये f(x). म्हणजे याचं काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग इथे डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल, आतलं फंक्शन म्हणजेच काय x² + 5चा डेरिव्हेटिव्ह येईल. ठीक आहे, काय असेल तो डेरिव्हेटिव्ह बघा आता, हा 1/2√(x² + 5) इंटू x²चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5चा डेरिव्हेटिव्ह 0 + 0. हा 2 कॅन्सल होईल, म्हणजेच तुमच्याकडे आन्सर काय येईल x/√(x² + 5). ठीक आहे, त्याचं काय करायचं तर तुम्हाला डिफरन्शिएशन घ्यायचं होतं, सरळ विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलेलं आहे. ठीक आहे, तिथे फक्त काय वापरलं आपण, √(x)चा डेरिव्हेटिव्ह. √f(x) म्हणजे काय असतं डेरिव्हेटिव्ह 1/2√(f(x). एक्सच्या जागी काहीतरी फंक्शन असेल, कंपोजिट फंक्शन, तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. डिफरन्शिएट y इज इक्वल्स टू e⁻tan x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, डिफरन्शिएशन घ्या, y इज इक्वल्स टू e⁻tan x आहे. डेरिव्हेटिव्ह घेतो याचे, डिफरन्शिएट करतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय भेटेल dy बाय dx इज इक्वल्स टू ओके e⁻tan x. आता e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e⁻x म्हणजेच काय राहील e⁻tan x ॲज इट इज. आता एक्सच्या जागी काय आलं तुमच्याकडे, tan x आला म्हणजेच काहीतरी फंक्शन आलं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. ओके, म्हणजेच काय येईल बघा आता इथे e⁻tan x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल sec²x. ओके, काय झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आपण. बघा e⁻tan x होता, आपल्याला माहिती आहे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e⁻x. पण इथे x आहे का, एक्सच्या जागी काय दुसरं काहीतरी फंक्शन आहे, मग त्या फंक्शनचा मल्टिप्लिकेशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. मग काय होईल त्याचा डेरिव्हेटिव्ह, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec²x म्हणजे e⁻tan x इंटू sec²x. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 2. थर्ड बघा आता,
इफ y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2x फाइंड dy बाय dx. का डिफरन्शिएट घ्या, अगोदर लिहा y इज इक्वल्स टू, ठीक आहे इथे लिहिलेलं आहेच, तर साइन इनवर्स ऑफ 2x. ओके, डिफरन्शिएट करतोय आपण याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, बघा काय येईल, विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं, इकडे लिहूया, ठीक आहे इथे लिहितो dy बाय dx इज इक्वल्स टू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x 1/√1 मायनस x², म्हणजे 1/√1 मायनस, आता एक्सच्या जागी काय 2x आहे, म्हणजेच 2x काय होईल, स्क्वेअर होईल, 2x चा स्क्वेअर. ओके, बघा इनटू, आता बघा इथे एक्सच्या जागी काय आला 2x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल, त्याचा मल्टिप्लिकेशनमध्ये लिहावा लागेल. बघा आन्सर काय इथे लिहूयात आपण, 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 2x इंटू लॉग ऑफ 2, डिनॉमिनेटरमध्ये √1 मायनस 2x आणि त्याचा काय होईल त्याचा स्क्वेअर केला तर काय होईल बघा 4x, म्हणजेच 1 मायनस 4x. कसा आला तर हे बघा काय होतं 2x आणि त्याचा काय होता हा स्क्वेअर. मग यालाच आपण काय लिहितो x⁻m, that⁻n असेल तर काय असतं आपल्याकडे x⁻mn, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजेच काय होईल 2x, किंवा यालाच आपण काय लिहू शकतो 2 that⁻x, म्हणजेच काय होईल 4x. ओके, त्याला काय केलं आपण 4x. तर आन्सर आलं तुमचं 2x इंटू लॉग 2 अपॉन √1 मायनस 4x. ओके, फोर्थ क्वेश्चन बघा, इफ f(x) इज ऑड अँड डिफरन्शिएबल देन, म्हणजे काय आहे की f(x) कसं आहे, ऑड फंक्शन आहे आणि डिफरन्शिएबल आहेत, अशा वेळी काय असेल बघा, एक एक्झाम्पल घेऊया की इफ f(x) इज ऑड फंक्शन. ऑड फंक्शन म्हणजे काय असतं बघूया, की एखादं फंक्शन आहे f(x), समजा x³ घ्या, ठीक आहे, हा x³ आहे, f(x) इज इक्वल्स टू x³ आहे. मी काय केलं आता f(x) आहे x³ याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, f'(x) काय येईल 3x². ओके, तर बघा f(x) इज ऑड फंक्शन अँड डिफरन्शिएबल देन, मग आता हे डिफरन्शिएबल आहे फंक्शन, तर अशा फंक्शनच्या वेळेस ऑड असेल तर f'(x) काय असतं. ओके, जर f(x) ऑड फंक्शन असेल आणि डिफरन्शिएबल असेल तर f'(x) काय असतं, इवन फंक्शन असतं. आता इवन आणि ऑड फंक्शन म्हणजे काय बघा, जर मी एक्सच्या जागी f(-x) फाईंड केला, याच्यामध्ये f(-x) म्हणजे एक्सच्या जागी काय केलं मी -x ठेवला, क्यूब होईल, म्हणजेच काय होईल -x³. पण x³ म्हणजे काय आहे तुमचा f(x) आहे, म्हणजेच काय आलं मला f(-x) इज इक्वल्स टू काय भेटला -f(x). तर अशा फंक्शनला आपण काय म्हणतो ऑड फंक्शन, म्हणजे x³. आता f(x) इज इक्वल्स टू x³ काय झालं, ऑड फंक्शन झालं. मग f'(x) चेक करा, हे काय आहे 3x². जर मी याच्यामध्ये एक्सच्या जागी -x ठेवला तर काय होईल, स्क्वेअर केल्यामुळे काय होईल, मला हा -x जर ठेवला तर स्क्वेअर केला तर काय होईल 3x², म्हणजेच काय भेटेल f(x), म्हणजेच काय f(-x) काय भेटला, किंवा f'(x) आहे इथे, ठीक आहे, जे काय असेल ते पण एक फंक्शन येते, म्हणजेच काय f(-x) काय भेटते परत f(x), त्याला काय म्हणतो आपण इवन फंक्शन. जर f(-x) इज इक्वल्स टू -f(x) भेटत असेल त्याला ऑड फंक्शन. मग आपण काय केलं, एक ऑड फंक्शन घेतलं, त्याला ते कसं आहे डिफरन्शिएबल आहे, तर f'(x) कसा असतो इज इवन फंक्शन. मग कसं लिहिणार सोल्युशन, इफ असं लिहू शकतो f(x) इज ऑड अँड डिफरन्शिएबल देन f'(x) इज इवन फंक्शन. आणि एक्झाम्पल आपण घेतलं x³ बघा, 3x² काय आहे इवन फंक्शन आहे, कारण x²च्या जागी -x ठेवला तर काय भेटतं मला परत f(x)च भेटतो. ओके, हे झालं तुमचं f(x) इज ऑड अँड डिफरन्शिएबल देन f'(x) इज इवन फंक्शन. ओके, आता बघा पुढचा प्रश्न बघा, फिफ्थ क्वेश्चन काय दिलेले, y इज इक्वल्स टू e⁻1 प्लस log x देन फाइंड dy बाय dx. ओके, आता याला काय करूयात आपण व्यवस्थित लिहू, याला असं लिहू शकतो e⁻1 इंटू e⁻log x असं लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, काय होईल हा सेपरेट केलं आपण, ठीक आहे ना, e⁻1 इंटू e⁻log x, म्हणजेच e इंटू, आता e आणि log कॅन्सल होईल, काय भेटेल आपल्याला x, म्हणजे y इज इक्वल्स टू काय झाला e इंटू x. आता डिफरन्शिएशन घ्यायचं, dy बाय dx डिफरन्शिएट करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू, ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे, काय होईल dy बाय dx इज इक्वल्स टू ई कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे आन्सर काय आलं फक्त e. ओके, हे काय झालं y इज इक्वल्स टू e⁻1 प्लस log x होता, आपण आन्सर आले 1. इथे आता तुमचे 5 क्वेश्चन झाले. क्वेश्चन नंबर सेकंडचे 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, एका लाईनमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूयात.
पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. ठीक आहे, 3 मार्क्स क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी पण विचारलं जाऊ शकतं. बघा पहिला प्रश्न याच्यामधला y इज इक्वल्स टू फर्स्ट क्वेश्चन बघा लॉग ऑफ कॉस एक्स रेज टू 5 देन फाइंड dy बाय dx फाइंड करायचे. मग दिलेलं अगोदर लिहिणार गिवन y इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स रेज टू 5. ठीक आहे, दिलेलं फंक्शन आहे. मग काय करणार याला डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट डिफरेन्शिएशन घेणार. बघा आता dy बाय dx लेफ्ट हँड साईडला इज इक्वल्स टू आता राईट हँड साईडला बघा काय लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स रेज टू 5 म्हणजेच काय लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आणि लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती काय असतो 1/f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे काय 1/log ऑफ एफ ऑफ एक्स काय असेल कॉस ऑफ एक्स रेज टू 5 इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स काय आपल्याकडे कॉस ऑफ एक्स रेज टू 5. बघा आता काय येईल कॉस ऑफ एक्स रेज टू 5चा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स म्हणजे साइन ऑफ एक्स रेज टू 5. आता एक्सच्या जागी काय आहे तुमचा इथे पण परत साइन एफ ऑफ एक्स झाला. मग एफ ऑफ एक्स काय करावं लागेल परत मल्टिप्लिकेशनमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 5 x रेज टू 4. एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू 5चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 5 x रेज टू 4 एक्स रेज टू 5 साइन कॉसचा काय झाला डेरिव्हेटिव्ह साइन परंतु एक्स आहे काय इथे काय एक्स रेज टू 5 म्हणजे काय मध्ये परत फंक्शन आहे म्हणून 5 x रेज टू 4 ॲज इट इज कॉस ऑफ एक्स रेज टू 5 डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे, आन्सर बघा काय आलं मायनस 5 x रेज टू 4 साइन ऑफ एक्स रेज टू 5 अपॉन कॉस एक्स रेज टू 5 इज इक्वल्स टू आता याला काय करा मायनस 5 x रेज टू 4. आता इथे बघा साइन एक्स रेज टू 5 कॉस ऑफ एक्स रेज टू 5 याला काय देऊ शकतो टॅन ऑफ एक्स रेज टू 5. ठीक आहे, मायनस 5 x रेज टू 4 इंटू टॅन ऑफ एक्स रेज टू 5 हे काय झालं तुमचं आन्सर या क्वेश्चनचं. ठीक आहे, बघा काय केलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा माहिती टॅन थिटा म्हणजे टॅन ऑफ एक्स रेज टू 5 मायनस 5 x रेज टू 4 इंटू टॅन ऑफ एक्स रेज टू 5. ठीक आहे, तुमचं dy बाय dx आपण फाइंड केले. तर पुढचा क्वेश्चन बघा आता इथे बघा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये y दिलेला आहे अंडर रूट ऑफ आणि फाइंड करायचे तुम्हाला काय dy बाय dx अंडर रूटमध्ये टॅन ऑफ रूट एक्स. आता जसंच रूट एक्स अंडर रूटमध्ये फंक्शन दिसलं याचा अर्थ काय आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. ठीक आहे, मग काय करणार y दिलेला अगोदर फंक्शन लिहिणार आपण अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट ते बघा डिफरन्शिएशन करतोय dy बाय dx इज इक्वल्स टू काय भेटतं बघा आता डेरिव्हेटिव्ह घेतोय रूट एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. रूट एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे ना 1/2 रूट एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह बघा 2 रूट एफ ऑफ एक्स म्हणजे टॅन ऑफ रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. ओके, एफ ऑफ एक्सचं रूटच्या मध्ये जे काही फंक्शन असेल टॅन ऑफ रूट एक्स त्याचा मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह बघा काय येईल 1/2 रूट ऑफ टॅन रूट एक्स इंटू आता टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स. ओके, टॅन एक्सचा काय असतो सेक स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर रूट एक्स एक्सच्या जागी काय आहे रूट एक्स आहे म्हणजेच काहीतरी फंक्शन आहे मग परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला आणि रूट एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट एक्स काय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ओके, बघा आता हा 2 काय होईल 4 हा सेक स्क्वेअर वरती बघा काय राहील सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4 अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स इंटू ठीक आहे या रूट एक्सला आपण इथे लिहूया रूट एक्स आणि हा 4. ठीक आहे, सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 4 इंटू अंडर रूट ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. ओके, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4 रूट एक्स इंटू रूट टॅन ऑफ अंडर रूट ऑफ टॅन रूट एक्स. ओके, झाला क्वेश्चन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा फंक्शन दिलेले y इज इक्वल्स टू 2x³ मायनस 6x आणि काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ओके, या फंक्शनच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे अँड कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज इक्वल्स टू 2. बघा कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला y इज इक्वल्स टू दिलेला आहे 2x³ मायनस 6x. मग डिफरन्शिएट करा याला काय येईल बघा डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x
काय भेटेल dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होईल हा 6x², ठीक आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², 3 × 2 6x² - 6, की हा काय दिला तुमचा dy/dx. परंतु आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ दिस अँड कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज टू 2. मग याचा इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असेल dx/dy इज इक्वल्स टू 1/dy/dx इज इक्वल्स टू बघा काय 1/6x² - 6. ओके, हा झाला dx/dy. आता आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज टू 2. x = 2 ला काय करायची आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची. मग याची व्हॅल्यू फाइंड करता येईल का नाही, काय करावं लागेल x = 2 ला आधी याची व्हॅल्यू फाइंड करता येईल. याच्यावरून आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. ओके, मग बघा कशा प्रकारे फाइंड करणार आहेत. आता काय दिलेलं आहे y इज इक्वल्स टू 2x³ - 6x. नाव y इज इक्वल्स टू ॲट x इज इक्वल्स टू 2. ओके, ॲट x इज इक्वल्स टू 2 कॉमा y इज इक्वल्स टू बघा y काय भेटेल x = 2 ला y ची व्हॅल्यू फाइंड करूया काय येते तर y इज इक्वल्स टू भेटेल 2 × 2³ - 6 × 2. बघा 2³ किती असेल 8, 8 × 2 16 - 12 म्हणजेच किती 4, म्हणजे y इज इक्वल्स टू किती आला 4. ओके, मग देअरफॉर dx/dy ॲट y इज इक्वल्स टू 4 इज इक्वल्स टू 1/dy/dx ॲट x इज इक्वल्स टू 2. ओके, काय करायचं होतं बघा dx/dy ची व्हॅल्यू फाइंड करायची ॲट x = 2. म्हणजेच काय आपल्याकडे काय dy/dx ॲट x = 2. मग ज्यावेळेस x = 2 असतो त्यावेळेस y काय असतो = 4. म्हणजे dx/dy ॲट y इज इक्वल्स टू 4 इज इक्वल्स टू 1/dy/dx ॲट x = 2. मग 1/dy/dx बघा काय 6x² - 6 6x² - 6 ॲट x = 2. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा बघा काय येईल 6 × x², 2च्या जागी सॉरी xच्या जागी काय देणार 2 - 6. ओके, बघा काय येईल आता आन्सर 6 × 4 24 - 6. ओके, इज इक्वल्स टू 1/18. ओके, 1/18 इज द आन्सर. काय केले 6x² - 6 ॲट x = 2. एक्सच्या जागी 2 ठेवा 2² 4 4 × 6 24 - 6 इज इक्वल्स टू 1/18. ओके, बघा काहीच नाही काय केलेलं आहे y दिलेलं फंक्शन आहे बरोबर. त्याचा काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, त्याच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. मग आपण फंक्शन घेतलं त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आपल्याला माहिती dx/dy त्याच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/dy/dx. त्याच्यानुसार फंक्शन डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. परंतु दुसरी कंडिशन काय त्याची व्हॅल्यू फाइंड करायची ॲट x = 2 ला. मग x = 2 ला डायरेक्टली dx/dy ची व्हॅल्यू फाइंड करता येईल का नाही. x = 2 ला काय भेटेल आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. मग ज्यावेळेस x = 2 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू काय असेल ती फाइंड करावं लागेल. म्हणजेच dx/dy ॲट y = 4 इज इक्वल्स टू काय असेल dy/dx ॲट x = 2 1/dy/dx ॲट x = 2. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आन्सर काय भेटलं 1/18. ओके, हा झाला थर्ड क्वेश्चन. बघा आता फोर्थ क्वेश्चनमध्ये लेट f of x इज इक्वल्स टू x⁵ + 2x - 3. फाइंड f इनवर्स ऑफ f डॅश इज इक्वल्स टू -3. ओके, म्हणजे f इनवर्सचा डॅश ॲट -3 y इज इक्वल्स टू -3. बरं बघा कसं सॉल्व करायचं आहे. याचा अर्थ काय होतो बघा y इज इक्वल्स टू लेट करा y इज इक्वल्स टू f of x इज इक्वल्स टू x⁵ + 2x - 3. ओके, हे दिलेलं फंक्शन आहे f of x x⁵ + 2x - 3 y इज इक्वल्स टू. मग डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. जर आपण याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल आपल्याला dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा काय येईल x⁵ चा डेरिव्हेटिव्ह असेल 5x⁴ + 2. ओके, 3चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. ओके, आता आपण dy/dx फाइंड केला. आता बघा काय फाइंड करायचं f इनवर्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. हे फंक्शन झालं याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा इनवर्सचा. म्हणजेच काय फाइंड करायचं आपल्याला dx/dy फाइंड करायचा आहे. काय असेल तो 1/dy/dx इज इक्वल्स टू 1/5x⁴ + 2. हा झाला तुमचा dx/dy म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. परंतु आता व्हॅल्यू कशाला फाइंड करायची ॲट -3 ला. म्हणजेच काय y इज इक्वल्स टू नाव बघा काय दिलेलं आहे आपल्याला y इज इक्वल्स टू काय दिलेला आहे x⁵ + 2x - 3. ओके,
ॲट वाय इज इक्वल्स टू -3. ओके, आता हे बघा, हा जो वाय -3 दिला तो काय दिला, वायची व्हॅल्यू दिलेली. ओके, वाय इज इक्वल्स टू -3ला -3 इज इक्वल्स टू x⁵ प्लस 2x -3. ओके, हा -3 कॅन्सल होईल. मग देअरफोर x⁵ प्लस 2x इज इक्वल्स टू 0. जर याच्यातून x सेपरेट काढला तर काय भेटेल आपल्याला बघा, x⁴ प्लस 2 इज इक्वल्स टू 0. देअरफोर x इज इक्वल्स टू 0 और x⁴ इज इक्वल्स टू -2. ओके, पॉसिबल आहे का x⁴ इज इक्वल्स टू -2? नाही. देअरफोर x इज इक्वल्स टू 0. ओके, x⁴ इज नॉट पॉसिबल. देअरफोर x इज इक्वल्स टू 0 इज पॉसिबल. मग x इज इक्वल्स टू काय आला आपल्याकडे 0, तर y इज इक्वल्स टू काय होता -3. देअरफोर मग बघा, देअरफोर dx अपॉन dy ॲट y इज इक्वल्स टू -3 इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx ॲट x इज इक्वल्स टू 0 विच इज इक्वल्स टू बघा आता 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू काय 5x⁴ प्लस 2 5x⁴ प्लस 2 ॲट x इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू 1 अपॉन 5 इंटू 0 प्लस 2 म्हणजेच काय आन्सर 1 अपॉन 2. ओके, बघा कशा प्रकारे आपण सॉल्व केलेलं आहे. वाय घेतलेला आहे. इन्व्हर्स फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असतो, म्हणून आपण dy बाय dx फाइंड करतो. आणि इन्व्हर्सचा काय असतो 1 अपॉन dy बाय dx. इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वायची व्हॅल्यू दिलेली, त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड केली. म्हणजेच काय असतं ॲट y इज इक्वल्स टू -3ला काय असतो x इज इक्वल्स टू 0, म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचा. त्यासाठी आपल्याकडे काय याची फंक्शन दिलेलं आहे ना, मग याच्यावरून आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय, म्हणून याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. आपल्याकडे dy बाय dx आहे इज इक्वल्स टू 1 अपॉन 2. ओके, अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे. स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5th क्वेश्चन. y दिलेला आहे कॉस इनवर्स ऑफ sin⁴x फाइंड dy बाय dx. बघा, y दिलेलं आहे तुमच्याकडे कॉस इनवर्स ऑफ sin⁴x. ओके, dy बाय dx फाइंड करायचा आहे. आता कॉस इनवर्स ऑफ sin⁴x दिलेलं आहे. मग हा जो काही साईन आहे याला आपण कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का, विचार करूया. कारण असं जर आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विचार केला तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. मग मी हा इथे कॉस इनवर्स आहे, इथे साईन आहे, मी या साईनला कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कसं लिहू शकतो, माझ्याकडे काय फॉर्म्युला असतो, कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल्स टू साईन थिटा. ओके, याला काय म्हणतो आपण, कॉस ऑफ π/2 मायनस थिटा काय असतो साईन थिटा. हे काय माहिती आहे आपल्याला, सिन्स कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल्स टू साईन थिटा, हे आपल्याला माहिती. मग याला कसं लिहिणार आपण बघा, कॉस इनवर्स ऑफ, आता साईन थिटाच्या जागी असं लिहू शकतो का, कॉस ऑफ π/2 मायनस 4⁻⁴. ठीक आहे, असं लिहू शकतो मी. कशावरून, कॉस ऑफ π/2 मायनस थिटा काय आहे साईन थिटा इज इक्वल्स टू. आता बघा, हा कॉस आणि हा कॉस इनवर्स कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहील π/2 मायनस 4⁻⁴. ओके, हा काय झाला तुमचा y π/2 मायनस 4⁻⁴. याला डिफरन्शिएट करा. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट. तर डिफरन्शिएशन घेतो विथ रिस्पेक्ट टू x, तर काय राहील लेफ्ट हँड साईडला dy बाय dx इज इक्वल्स टू π/2चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे, मायनस ॲज इट इज 4⁻x इंटू लॉग ऑफ 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4⁻x काय असेल 4⁻x इंटू लॉग ऑफ 4. कशामुळे, सिन्स a⁻x चा डेरिव्हेटिव्ह बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इंटू लॉग ए. हा काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे. a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो a⁻x इंटू लॉग ए, म्हणून 4⁻x इंटू लॉग 4. म्हणजेच काय झाला हा मायनस 4⁻x इंटू लॉग ऑफ 4. हे तुमचा हा होता dy बाय dx. बघा कशा प्रकारे आपण फाइंड केलेला आहे. काहीच नाही केलं, इथे कॉस इनवर्स होता, इथे साईन होता. मग लगेच आपल्या लक्षात आलं की साईनला आपण कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणजे कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होऊ शकतो. मग आपण काय केलं, π/2 मायनस थिटाच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झाला, मग π/2 मायनस 4⁻x. ओके, आणि डिफरन्शिएट केलं, व्हॅल्यू भेटलेली. ओके, आता पुढचा प्रश्न. आता इथेही त्याच प्रकारे आहे की टॅन इनवर्स ऑफ. अशा प्रकारे डायरेक्ट जर आपण डेरिव्हेटिव्ह करण्याचा विचार केला अशा क्वेश्चनला तर पॉसिबल होईल का डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं, नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा आता इथे डायरेक्टली लिहितो मी, टॅन इनवर्स ऑफ अंडर रूटमध्ये बघा 1 प्लस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस एक्स. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा काय असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, हा काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा, म्हणजेच काय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, किंवा हाच कशामध्ये लिहितो आपण 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरतो आपण इथे. आणि 1 मायनस कॉस थिटा काय असतं
2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, किंवा इथे आपण फॉर्म्युला पाठ करताना काय करतो बघा, 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा. मग काय होतं, इथे जो अँगल असेल त्याच्या हाफ अँगल इथे, म्हणजे हा कोणते फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युला आहेत. ओके, इथे जो अँगल असेल तो इकडे काय होतो, हाफ होतो, इथला अँगल हाफ. मग बघा इथे काय येईल, 1 प्लस कॉस एक्सच्या जागी काय येईल आता, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, एक्स होता म्हणजेच एक्स बाय 2, डिनॉमिनेटरमध्ये बघा 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, याच्यावरनुसार बरोबर. हे कशावरून दिलं आपण, हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. ओके, सिन्स दिस. मग बघा टॅन इनवर्स ऑफ अंडर रूटमध्ये बघा आता हा 2 कॅन्सल होईल, कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर, कॉस अपॉन साइन काय असतं, कॉट थिटा, म्हणजेच काय होईल, हा कॉट स्क्वेअर एक्स बाय 2. आता स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, काय भेटेल आपल्याला बघा, टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ एक्स बाय 2. ओके, टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ एक्स बाय 2. आता टॅन इनवर्स आहे, इथे काय आहे, कॉट आहे. मग परत कॉटला आपण टॅनच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो का, तर लिहू शकतो. कशा प्रकारे लिहिणार, टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ, याला काय लिहिणार, टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. परत कशावरून लिहिलं, सिन्स टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉट थिटा. हे काय आपल्याला माहिती आहे की टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो, कॉट थिटा असतो. म्हणून कॉटच्या जागी काय लिहिलं आपण, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा. आता हा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होईल, काय भेटेल आपल्याला बघा, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. हे काय आहे तुमचं वाय भेटलेले. ओके, आता डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट काय करायचं आपल्याला लक्षात आलं, इथपर्यंत सॉल्व करून जमेल का, काय फाईंड करायचं तुम्हाला, dy बाय dx फाईंड करायचा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन dy बाय dx इज इक्वल्स टू, आता पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 0 कॉन्स्टंट आहे, मायनस 1/2 ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजेच काय झालं आन्सर तुमचं, मायनस 1/2 dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 1/2. ओके, बघा कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, व्हॉट इज गिवन, एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा अँड वाय इज इक्वल्स टू टॅन थिटा दिलेलं आहे. dy बाय dx फाईंड करायचा. इथे परत बघा एक्स आणि वाय कशाचे फंक्शन आहेत, थिटाचे, आणि फाईंड काय करायचं आहे, dy बाय dx फाईंड करायचा आहे. म्हणजे अगोदर काय करावं लागेल आपल्याला बघा, एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा दिलेलं आहे आणि वाय इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, टॅन थिटा. म्हणजे दोघे एक्स आणि वाय फंक्शन्स ऑफ काय आहे, थिटा. म्हणजे आपल्याला वाय आणि एक्स दोघांचे विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह फाईंड करावं लागेल. मग डिफरन्शिएट करा दोघांना विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि त्यानंतर आपण dy बाय dx फाईंड करणार आहोत. ठीक आहे, डिफरन्शिएट करायला अगोदर विथ रिस्पेक्ट टू थिटा. का बरं डिफरन्शिएट करतोय दोघांना विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण एक्स आणि वाय हे दोघंही फंक्शन कशाचे आहेत, थिटा. त्याच्यावरून बघा आपल्याला dx अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थिटा. त्यानुसार इकडे dy अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटाचा काय असतो डेरिव्हेटिव्ह, सेक स्क्वेअर थिटा. ओके, आता फाईंड काय करायचं आपल्याला, dy बाय dx ॲज एक्स अँड वाय आर फंक्शन्स ऑफ थिटा. ठीक आहे, ॲज एक्स अँड वाय आर फंक्शन्स ऑफ थिटा, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय डी थिटा अपॉन dx अपॉन डी थिटा. कारण एक्स आणि वाय कशाचे फंक्शन्स आहेत, थिटाचे, म्हणून हे आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू, आता dy बाय डी थिटा आहे तुमच्याकडे सेक स्क्वेअर थिटा अपॉन dx अपॉन डी थिटा कॉस थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू, आता 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतं, सेक थिटा, आणि इंटू सेक स्क्वेअर थिटा विच इज इक्वल्स टू सेक क्यूब थिटा. ओके, तर dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, सेक क्यूब थिटा. ओके, बघा हे कशा प्रकारे सॉल्व केलेले. आता पुढचा प्रश्न बघू आपण, साइन स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू. ओके, साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर, तर आपल्याला काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, मग लेट वाय इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे बघा. आपल्याला माहिती असतं की साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, साइन एक्सचा होल स्क्वेअर. मग त्याच्यानुसार बघा इथे काय, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर आणि या पूर्ण टर्मचा होल स्क्वेअर, कारण काय इथे साइन स्क्वेअर आहे आणि मध्ये काहीतरी फंक्शन आहे, म्हणजे पूर्ण टर्मचा काय आहे, स्क्वेअर आहे. आता बघा हा साइन आणि हा साइन इनवर्स कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहील तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आणि ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर, म्हणजेच हा काय झाला तुमचा x रेज टू 4 भेटला.
बघा साइन स्क्वेअर एक्स काय असतो, साइन एक्सचा होल स्क्वेअर. मग इथे बघा साइन स्क्वेअर आणि काहीतरी फंक्शन आहे एक्सच्या जागी, मग ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर. मग साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होतील, मग आपल्याकडे काय राहील एक्स स्क्वेअर आणि त्याचा होल स्क्वेअर म्हणजेच एक्स रेज टू 4. आता आपण याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, बघा काय भेटेल, dy/dx इज इक्वल्स टू, आता सिम्पल आहे 4x³. ठीक आहे, याच्यानुसार आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह फाइंड केला 4x³. ओके, चला आता इथे तुमचं क्वेश्चन नंबर 3 आपण कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. ओके, चला तर मग भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.